वणी येथे जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये सोनेवाडी तालुका निफाड येथील श्री क्षेत्र शिव गोरक्षनाथ आश्रम येथील पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले। गेल्या 7 वर्षापासून अविरत सुरू असलेल्या पायी दिंडी सोहळा यावर्षी 8व्या वर्षात पदार्पण करीत असून कडाक्याच्या थंडीमध्ये अबालवृद्ध पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले। बोला। रामकृष्ण हरी आदेश श्री क्षेत्र शिव गोरक्षनाथजी पर्णकुटिया सोनेवाडी आश्रम ते सप्तशृंगी माता पायी दिंडी सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो। आता दिंडीचे 7वं वर्ष आहे। तर गुरुमाऊली तात्या बाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सोनेवाडी येथील सर्व भक्त परिवार यांच्या सहकार्याने दरवर्षी हा दिंडी सोहळा संपन्न होतो आणि भजन कीर्तनाच्या रंगामध्ये सर्व वारकरी न्हाऊन निघतात। तसे त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी सप्तशृंगी गडावरती भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन केलं जातं, महाप्रसाद केला जातो। धन्यवाद। एकूण किती भाविक आहेत? महिला किती, पुरुष किती? दिंडीमध्ये सर्व मिळून 200 भाविक आहे, 100 महिला आहे, 100 पुरुष आहे आणि काही जे भाविक शेवटच्या दिवशी पालखीसाठी येणार। किती मुक्काम झाले? आता पहिला मुक्काम केद्रई माता मंदिर येथे झाला, दुसरा मुक्काम पारेगाव हायस्कूल, आता तिसरा मुक्काम नांदोरी पायी झाला। पण थंडी आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, कसं वाटतं? आता भगवतीची शक्ती असल्यावरती सर्वांना, काही ज्येष्ठ नागरिक जरी असले आणि कुणी पण, जसं काय आपण म्हणतो यारे यारे लहान थोर, म्हणजे सर्व मिळून जसे काही येतात तर भगवती ती शक्ती देते आपल्याला आणि ती स्फूर्ती देते। त्यामुळे भगवतीच्या नामस्मरणात तल्लीन होऊन सर्व पायी पायी चालतात। दिंडोरी, नाशिक। मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सुराणे, वणी।